त्याने मला खूप छळलं, खूप त्रास दिला. नको तो गैरफायदा घेतला. सासरा बापच असतो, पण यासारखे राक्षस असला तर फाशी द्यायला हवी. नमस्कार. तुम्हाला वाटत असेल मी काय बोलते, तर तुम्ही ही माझी कहाणी ऐकली तर समजेल तुम्हाला जगात असेही सासरे असतात. नमस्कार. माझं नाव सुनंदा आहे. माझं नवीनच लग्न झालेलं होतं. मी खेड्या गावातली मुलगी आहे, जास्त शिकलेली नाही. माझ्या आई वडिलांनी मला एक शिक्षित आणि सुरक्षित मुलाशी लग्न केलं. शिक्षित मुलाशी लग्न केलं. लग्न लावून दिलं. घरात सासू नव्हती, फक्त सासरा होता. माझा नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि माझीच सासू सासरी एक शिक्षित रिटायरमेंट होती. मी अडाणी अशिक्षित होती, पण दिसायला सुंदर असल्यामुळे माझं चांगलं शिकलेल्या मुलाशी लग्न झालं. माझ्या मनासारखा जोडीदार भेटला होता. तोही खूप चांगला होता, मनाने स्वच्छ आणि स्वभावाने शांत. आता इंजिनियर असल्यामुळे त्याला बाहेरगावी कामासाठी जावंच लागायचं. त्याचे वेगवेगळे साईटवर काम चालू होतं. 2-3 दिवस घरी नसायचा. हप्त्यातनं एकदा तरी असं व्हायचं. मग घरी उरले मी आणि माझे सासरे. आम्ही दोघीच राहायचो. तसे तेही चांगलेच होते. मला अजून त्यांच्या खराबपणाची जाणीव झाली नव्हती. लग्नाला 4च महिने झाले होते. अजून तर एवढे दिवस मला ओळखायलाच लागणार होती. पण असे कधीच झाले नाही, कधी जाणवलेही नाही की त्यांची नजर माझ्यावर आहे किंवा लक्ष माझ्यावर आहे. त्यांना वडील मानलं होतं, पण त्यांनी कधीही मला मुलगी मानलेलं नव्हतं. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. तो दिवस होता 19/6/2024चा. अजून बाहेरगावी जाणार होता आणि तो सकाळी 8लाच घरून निघाला. सकाळचं आवरलं, जेवण वगैरे झाले. अरुण 2 दिवसानंतर येणार होता. रात्रीचे जेवण वगैरे झाले आणि मी माझ्या बेडरूममध्ये येऊन झोपली. तेवढ्यात दरवाजा अर्धाच लोटलेला होता. मला असं वाटले माझ्या सासऱ्यांना काही लागलं तर मला आवाज देतील. दरवाजा बंद केला की आवाज येणार नाही, म्हणून मी दरवाजा उघडाच ठेवला. मला सतत जाणवत होतं की कोणीतरी मला चोरून बघत आहे, म्हणून दरवाजा अर्धा उघडाच ठेवला. मला सतत जाणवत होतं कोणीतरी मला चोरून बघत आहे, की माझा वास आहे, असं म्हणून सोडून दिलं. रात्रीचे 12-12:15 वाजले आणि मला असं जाणवले माझ्या बाजूला कोणीतरी झोपले आहे, येऊन झोपले आहे. माझा नवरा तर घरी नाही, अरुण तर बाहेरगावी गेला आहे, तर माझ्या बाजूला कोण झोपले आहे येऊन. मी दचकन हळूच बघितलं. तेवढ्यात माझं लक्ष माझ्या सासऱ्यांकडे गेले. मामाजी, तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा माझ्या बाजूला झोपलेले माझे सासरे होते. मला निरवाळत होते. माझ्या अंगावर हळूच हात फिरवत होते. मला स्पर्श झाला होता, पण मी लक्ष दिले नाही. मला असं वाटले माझा फासच असेल. मी खूप घाबरली, उठून उभी राहिली. तेवढ्यात माझ्या सासऱ्याने माझा हात त्यांच्याकडे खेचून धरला. मला सांगितलं, वेडी, मी आहे. मी तुला सगळं काही देईल. प्लीज कोणाला काही सांगू नको. आणि अरुण तर घरी सुद्धा राहत नाही. तुझं नवीनच लग्न झालं आहे. तुला एकटं सोडून जायला त्याला काहीच वाटत नाही. जाऊ दे, पण मी आहे ना. पण मी आरडाओरडा करायला लागले, पण आजूबाजूला कोणीच नव्हते. आमचा रो हाऊस होता एकटाच, त्यामुळे कोणाला काही ऐकूही जाणार नाही. खूप अंतरावर घरी होती. जवळ कोणाचाही सासूल नव्हता. माझे सासरे माझा घट्ट हात धरून मला मिठीत घेतलं.
करायला लागले. पण त्यांनी माझी साडी खेचून घेतली आणि मी त्यांना धक्का देऊन तिथून आमच्या बेडरूमच्या बाहेर धावत आली. सुचत नव्हतं कोणाला काय सांगावं. पण तेथे थांबले नाहीत. त्यांनी परत माझ्या मागावर आले आणि मेन डोअरला त्यांनी लॉक केलं होतं तेही मला माहीत नव्हतं. मी मेन डोअर उघडायचा प्रयत्न करत होते पण त्याला लॉक होता. त्यांच्यामुळे मला पायरी पडता येत नव्हतं. माझा फोन माझ्या बेडरूममध्ये होता म्हणून मला फोनही करायला चान्स नव्हता. अशक्य होतं. मला सर्व काही सुचत नव्हते. मी सोफ्याच्या आड लपून राहिले पण माझे सासरे मला शोधत होते. अहो ए वेडे, इकडे तिकडे आवाज देत होते. आज मी तुला सोडणार नाही. किती दिवसांपासून तुझ्यावर माझं लक्ष होतं. मी आज तुला काही सोडत नाही. तू काही करून घे. मला खूप आवडते. पहिल्या दिवसांपासून तू माझ्या मनात घर बनवले. आज मी तुला खूप आनंदी ठेवेल. प्लीज माझं ऐक आणि बाहेर ये. तुला लाज काय? आज काही चुकणार नाही. मला खूप पश्चाताप येत होता. आता करणार काय? नमस्कार. जर तुम्हाला पुढचा भाग बघायचा किंवा ऐकायचा असेल तर प्लीज मला छान कमेंट करा आणि सांगा. मी तुम्हाला पुढची नक्कीच स्टोरी सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही स्टोरी एक सत्य घटनावर आधारित आहे.